कदीम जालना पोलिसांची मोठी कारवाई 325 बटन गोळ्या जप्त अल्फ्राझोलम युक्त औषधांचा साठा उघड एनडीपीएस अंतर्गत आरोपी ताब्यात जालना शहरातील जुन्या जालना परिसरात कदीम जालना पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्या विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाई करत 325 गोळ्यांचा साठा जप्त केला। मंगळवार दिनांक 28 रोजी दुपारी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नूतन वसाहत भागात सापळा रचून पोलिसांनी छापा टाकत संशयिताला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपीकडून अल्फ्राझोलम घटक असलेल्या इल्फ्रासेफ, एन्झिक्ट, रिस्टाईल आणि ट्रिका या औषधांच्या 29 पाकिटांमधील गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। या गोळ्यांचा नशेसाठी गैरवापर होत असल्याचं स्पष्ट झालंय। अन्न व औषध प्रशासनानं अल्फ्राझोलमचा वैद्यकीय सल्ल्याविना वापर धोकादायक असल्याचं सांगितलंय। या प्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। अशी गुपित माहिती मिळाली की एक इसम हा नशेच्या गोळ्या बटन्स विक्री करत आहे। ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही माननीय वरिष्ठ एसपी साहेब यांना माहिती दिली आणि त्यांच्या आदेशाने आपण फूड अँड ड्रगचे अधिकारी बोलून घेतले आणि सापळा रचला। त्या सापळ्यामध्ये PSI वाहक, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सतार राठोड, संदीप चव्हाण, दिलीप गायकवाड, इम्रान खान, मतीन शेख, बाबा गायकवाड असे आम्ही पंचासोबत सदर ठिकाणी गेलो। सदर ठिकाण हे रेल्वे उड्डाण ब्रिज त्याच्या खाली होता। तिथे एक इसम, त्याचं नाव सय्यद सलमान सय्यद गफूर, राहणार बरवार गल्ली, जुना जालना, याला आपण विचारपूस केली आणि त्याच्याजवळ तिची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ जवळपास 29 स्ट्रीप 325 गोळ्या ह्या अल्फ्राझोलम नावाचे ड्रग्स मिळून आलेला आहे आणि ती नशेची गोळी आहे। ही गोळी घेतल्यानंतर माणसाला झोप लागते आणि एकदम सुस्त होतो आणि यावर बंदी आहे। आता आम्ही ती पुढील कारवाई करीत आहोत। हा याने ज्या गोळ्या आणलेल्या आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत। तो सध्या फरार आहे। तो लवकरात लवकर आम्ही त्याला अटक करू आणि त्याच्याजवळून देखील मुद्देमाल जप्त करत आहोत। यामागे रॉकेट असण्याची शक्यता आहे। जो या ज्या गोळ्या सापडल्या याच्यावर त्यांनी बॅच नंबर सुद्धा खुलवलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास करीत आहोत।